मिलिंदनगर सेक्टर 22 निगडी येथे मर्याई माता मंदिर भूमिपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। 8 ऑगस्ट रोजी झालेल्या या भूमिपूजनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक श्यामभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी सुलभाताई रामभाऊ उबाळे, संगीताताई श्यामभाऊ पवार, अजिंक्य भाऊ उबाळे, तानाजी भाऊ शिंदे, सनी भाऊ मोरे, सूरज भाऊ पडगर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते। मर्याई माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मंदिरातून महिलांसाठी विविध योजना, स्वसंरक्षण प्रशिक्षण, संविधान जनजागृती, व्यसनमुक्ती अभियान तसेच मुलांसाठी संस्कार वर्ग अशा लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची माहिती उद्घाटन प्रसंगी देण्यात आली। काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? आज सेक्टर 22 येथील मिलिंदनगर मधील मर्याई मातेच्या मंदिरचं पुनर्निर्माण होत आहे। 2012ला संगीताताई पवार आणि आम्ही मिळून इकडच्या नागरिकांच्या सहाय्याने हे छोटंसं मंदिर बनवलं होतं, परंतु ते मंदिर आता लहान पडते कारण नागरिकांचा भक्तांची ये-जा इथं खूप आहे। नवरात्री जवळ आलेली आहे, त्यामुळं ह्या मंदिराचं पुनर्निर्माण आम्ही करतोय। श्यामभाऊ पवार यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नागरिकांसाठी आणि सर्व भक्तांसाठी एक सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण होत आहे। तर या मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक कामाबरोबर सामाजिक कामाची पण गरज आहे, तर त्या माध्यमातून आपण कशा प्रकारे पुढे उपक्रम राबवतो? मी जास्त काही बोलत नाही आहे, आमचं काम आहे जिथं कमी तिथं आम्ही असतो, एवढंच बोलतो बस। मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक काम होत आहे, पण सामाजिक कार्यक्रम होणं पण गरजेचं आहे, त्यासाठी काय सांगाल? मर्याई माता प्रतिष्ठान हे सर्व युवक आणि इकडच्या सगळ्या महिला माता भगिनी मिळून करतात। निश्चितपणे अध्यात्म आणि सामाजिक काम ह्या दोघांची सांगड घातल्यानंतर तेच काम चांगलंच होतं। ही सगळे तरुण युवक जे आहेत ते समाजकार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत। मग येणाऱ्या काळामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा या भागाची स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे युवक सगळेजण करणार आहेत। आज आपण महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बघतो, महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर आणि मुलींवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, तर या मंदिराच्या माध्यमातून आपण वाटतं का काही महिलांसाठी त्यांच्या स्वरक्षणाचे धडे पण देणं गरजेचं आहे? तो मर्याई मातेचा भक्त आहे, निश्चितपणे त्याच्यावरती कुठलंही संकट येत नाही आणि माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्या आता सक्षम होण्यासाठी हे प्रतिष्ठान निश्चितपणे काम करेल। मग येणाऱ्या काळामध्ये जुडो कराटेचं प्रशिक्षण असेल किंवा लाठीकाठीचं प्रशिक्षण असेल किंवा वयात येणाऱ्या मुलींना ज्या ठिकाणी प्रबोधन करणं गरजेचं आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे की कोण आपलं, कोण गुड टच, बॅड टच हा जो प्रकार आहे, या मुलींना प्रशिक्षण देण्याचं किंवा स्पोकन इंग्लिश सारखे क्लासेस। या मुली सगळ्या हुशार आहेत, जरी महानगरपालिकेच्या शाळेत जात असल्या तरी ह्या लहान मुलींना जर प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिलं गेलं म्हणजे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा उपक्रम या ठिकाणी निश्चितपणे राबवू। युवकांसाठी काय सांगाल? आज संविधानाची जनजागृती गरजेचं आहे आणि संविधान समजणं तळागाळापर्यंतचं पण ते पण जाणं गरजेचं आहे। आजचा युवक हा उद्याचा भारताचा सुज्ञान नागरिक आहे, त्यामुळे निश्चितपणे संविधान जे काय आहे ते आमच्या या सेक्टर 22ला जन्मजात सगळ्या मुलांना संविधान माहिती आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या माध्यमातून हा परिसर संपूर्णपणे काम करतो। त्यामुळं या युवकांना त्याचं ज्ञान आहे, पण जास्तीत जास्त या युवकांमध्ये जागृती येणं, व्यसनापासून त्यांनी लांब राहायला पाहिजे, घरातल्या कुटुंबांकडे त्यांनी नीट लक्ष दिलं पाहिजे, शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, नोकरी पाणी जे आहे, व्यवसाय असेल त्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत। त्यासाठी हे निश्चितपणे प्रतिष्ठान काम करेल। मंदिराचं भव्य निर्माण होणार आहे पुढं भविष्यात, पण या या भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण काय आवाहन कराल मदतीसाठी? श्यामभाऊ पवार यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे, पण निश्चितपणे मंदिर हे कोणाच्या एकट्याच्या मालकीचं होऊ नये असं प्रत्येकाचं म्हणणं असतं। त्यामुळं मला तर वाटतं सगळ्या नागरिकांनी पुढे येऊन त्यासाठी सढळ हाताने मदत करावी। म्हणजे तो 1 रुपया असला तरी ती मंदिरासाठी मी काहीतरी केलं ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे, कारण देव सगळ्यांचा असतो। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अजून जे काय काम आहे श्यामभाऊंनी पुढाकार घेतला आहे। 2012ला आम्ही हे तयार केलं होतं, ते पुनर्निर्माण करतायत, चांगल्या प्रकारे करतात, ते स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत, परंतु ज्याच्यामध्ये जे काही कमी पडेल ते सगळ्यांनी सढळ हाताने मदत करावी अशी मी नागरिकांना आवाहन करते। आत्ताचे जे व्यावसायिक आहेत जे काम करतात त्यांनी पण श्यामभाऊसारखं काम करणं गरजेचं आहे आणि यांच्या हाताला हात देणं गरजेचं आहे। पण जेव्हा पैसे कमवत असतो म्हणजे ते कुठल्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल, नोकरीच्या माध्यमातून असेल, त्याच्यातला काही भाग जर आपला दान पुण्याला गेला तर त्याचं आपल्या परिवाराला पुण्य मिळत असतं। आणि जर अशा प्रकारची मंदिरं निर्माण होत असताना जर सगळ्यांनी मदत केली तर तो आशीर्वाद त्यांच्या कुटुंबांना निश्चितपणे मिळणार आहे। मग देव कुठला आहे त्याला महत्त्व नाही, म्हणजे आपलं बुद्ध विहार असेल, मंदिर असेल, आम्ही विठ्ठल मंदिर बांधलं यमुनानगरमध्ये, प्रत्येकाचं सहकार्य त्याच्यामध्ये असणे, आपल्या उत्पन्नातला काही वाटा जर देवधर्माला गेला तर त्याची बरकत आपल्या कुटुंबाला निश्चितपणे मिळते।
भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती यांचा संगम साधणारा हा उपक्रम परिसरातील विकास व एकतेचा नवा अध्याय ठरणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये राजू तांबोळी, लहू नाटेकर, सिद्धप्पा ओसमणी, अभिशिंगे, आकाश नाटेकर, गणेश उदयकर, उमेश धरेगोळ, रोहित सलादळी, संतोष गायकवाड, राकेश आनंद, श्रीकांत कांबळे, अजय नाटेकर, रवी नाटेकर, विकास बोगडे, अनिकेत कुलाली, सुनील कुलाली, ऋषिकेश वाघमारे, आकाश जोगदंड, फारुख फुलारी, लक्ष्मण गायकवाड, रितेश ओसमणी, शुभम उदागे, रोहन गायकवाड, अर्जुन निंबाळकर, शिवशरण हिरपीकर, रमेश गायकवाड, सन्मुख हदिमणी, सुमित देवकर, अमर पवार, आकाश शिंदे यांचा समावेश होता। बोला श्री मरे लक्ष्मी